दादा, चेक आणि ड्राफ्ट म्हणजे काय? ते दोन्ही एकाच कामासाठी असतात का? खूप चांगला प्रश्न आहे ऋषी. हे दोन्ही पैसे हस्तांतरित करण्याचे मार्ग आहेत, पण त्यांचे काम करण्याचे तत्व वेगवेगळे आहेत. मी तुला समजावून सांगतो. चेक म्हणजे काय? चेक हे एका कागदावर लिहिलेले आदेश असते, ज्यामुळे तुमच्या बँकेला तुमच्या खात्यातून एखाद्याला पैसे देण्यास सांगितले जाते. उदाहरण, जर तुला तुझ्या मित्राला 500 रुपये द्यायचे असतील तर त्याचे नाव चेकवर लिहून स्वाक्षरी करून त्याला तो चेक दे. आता आपण पाहूया डिमांड ड्राफ्ट म्हणजेच डीडी. डिमांड ड्राफ्ट बँकेद्वारे दिला जातो आणि लाभार्थ्याला पैसे मिळण्याची हमी देतो. आपण याचा तपशील पाहूया. पहिले पैसे बँकेत जमा करावे लागतात, मग बँक डिमांड ड्राफ्ट देते, ज्यामुळे पेमेंट सुरक्षित होतो. आता याचा वापर काय? तर शाळेची किंवा कॉलेजची फी भरणे किंवा इतर कोणतेही सुरक्षित व्यवहार करण्यासाठी. आता चेक आणि डिमांड ड्राफ्ट मधील फरक पाहूयात. चेक, तुमच्या खात्यात पैसे नसल्यास चेक बाउन्स होऊ शकतो. चेक तुम्ही स्वतःच जारी करता. डिमांड ड्राफ्ट बाउन्स होऊ शकत नाही, कारण तो प्रीपेड असतो. बँक तुमच्याकडून पैसे घेऊन तो जारी करतो. थँक्यू दादा. आता मला चेक आणि डिमांड ड्राफ्ट मधला फरक समजला. खूप छान. हे साधन पैसे हस्तांतरित करणे आणि सुरक्षित आणि सोपे बनवतात.